बातमी आहे खरं तर वाढत्या तापमानाची। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की विदर्भामधला पारा कमालीचा वाढू लागलेला आहे आणि यामुळे लोक अक्षरशः त्रस्त झालेत। परंतु हा पारा इतका वाढलाय की लोकांना अंघोळीचं पाणी आणि अंगावर घालायचे कपडे सुद्धा सध्या फ्रीजमध्ये ठेवावे लागतात। घशाला गारवा मिळावा म्हणून हे पाणी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाहीये, तर शरीराला गारवा मिळावा म्हणून हा सगळा खटाटोप आहे। काय करणार, विदर्भात ऊनच इतकं आहे, पाऱ्यानं 45 ओलांडली आहे। त्यामुळे उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळावा म्हणून लोक आंघोळीचं पाणी फ्रीजमध्ये ठेवतायत, कारण नळातल्या पाण्यानं तर चटका बसतोय। पाण्याचं हे उन्हाचं टेम्परेचर इतकं आहे की आम्ही आंघोळ नाही करू शकत। नळाला पाणी इतकं गरम येतं आहे की आम्ही अर्धा तास अगोदर फ्रीजमध्ये पाणी ठेवतो आणि मग त्याच्यानंतर ते नळाचं पाणी थोडं मिक्स करून आंघोळ करण्याला इतकं पाणी होतं। बरं, पाणी फ्रीजमध्ये ठेवणे एक वेळ समजू शकतो, पण कपडे फ्रीजमध्ये ठेवल्याचं तुम्ही ऐकलं नसेल। वाढत्या तापमानानं नागपूरकरांवर तीही वेळ आणली आहे। जेव्हा मुलं बाहेर जातात तेव्हा टोपीमध्ये पण त्यांची छोटासा तुकडा किंवा पॅन्टची पॉकेटमध्ये पण मी एक कांद्याचा तुकडा ठेवून देते। त्याचा खूप उपयोग होते आणि यू फील मच बेटर विथ इट। कुठेही बाहेर जायच्या आधी एक प्लास्टिकमध्ये तुमचे जेही कपडे तुम्हाला घालायचे आहे तुम्ही ते रॅप करून प्लास्टिकमध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि 10-15 मिनटं 20 मिनटं जसेही फ्रीझरचं टेम्परेचर असेल 15 मिनटात ते कपडे कूल होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही काढून ते घालू शकतात आणि ते 45 मिनिट्स to 50 मिनिट्स बाहेर थंड राहतात। उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा, शेगावच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ असतेच। पण आता हीट वेव्हचा फटका भाविकांना बसू नये म्हणून प्रदक्षिणा भागात रबर पेंटचा पट्टा मारलाय। भरपूर ऊन आहे आणि गजानन महाराज संस्थांनी हे जे वरती टाकलेलं आहे मॅट आणि खालती जे पांढरं टाकलेलं आहे हे खूप छान आहे। थंड हवामुळे नाही थोडंसं चांगलं वाटायला। खूप छान उपक्रम आहे। विदर्भातल्या रस्त्यावर फिरायचं असेल तर तोंडावर फडकं बांधल्याशिवाय तुम्हाला बाहेरच पडता येत नाही। पण उकाड्यापासून बचाव करण्यासाठी विदर्भवासियांच्या या कल्पना भन्नाट आहेत। गरज ही शोधाची जननी आहे हे विदर्भवासियांनी दाखवून दिलेलं आहे। मात्र त्याचबरोबर विदर्भात लोकांनी जर का कमी होणारी जंगलं, स्वतःची कॉन्क्रीट झालेली अंगणं आणि त्याचबरोबर रस्त्यांनजीकची कापलेली झाडं ह्याकडे सुद्धा लक्ष दिलं तर एखाद वेळेला एवढं तापमान जाणवणार नाही। बुलढाण्याहून संदीप शुक्ला, वाशिमहून प्रणय निर्बाणसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।